आणि यानंतर थेट आपण नवी दिल्लीत जातोय। संभाजीराजे छत्रपती बोलतात। प्रामुख्याने त्यांना आरक्षण मिळावं हा प्रश्न आयरनीवर आलेला आहे आणि मला असं वाटलं की केंद्र सुद्धा इतकंच जबाबदार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या दृष्टिकोनातून। आणि म्हणून जसं पूर्ण महाराष्ट्रात आमच्या सर्वांची जबाबदारी आहे तसं केंद्रात खासदारांची सुद्धा जबाबदारी आहे। आणि म्हणून लोकसभा पूर्ण टर्म आता थोड्या महिन्यातच संपणार आहे, पण तरीही सगळे खासदार एकत्र येऊन आपला आवाज उठवण्यासाठी प्रयत्न करू शकतात। म्हणून आज सगळ्या खासदारांना अक्रॉस पार्टीज सगळ्यांना निमंत्रित केलेले। प्रमुख खासदारांना मी स्वतः फोन केलेले आहेत, माझ्या ऑफिसच्या माध्यमातून सगळ्यांना मेल्स, सगळ्यांना पत्रव्यवहार सुद्धा झालेला आहे। माझी विनंती परत एकदा राहीन की या गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सगळ्या खासदारांनी, महाराष्ट्राच्या राज्यसभेतले असतील, लोकसभेतले खासदार असतील, ह्यांनी आवाज उठवण्यासाठी ही आजची संध्याकाळची बैठक बोलवलेली आहे। आणि मी अपेक्षा करतो की या समाजाला न्याय देण्यासाठी सगळे पक्षातले खासदार हे आज मीटिंगला किंबहुना बैठकीला उपस्थित राहतील। राजे, याच्यामध्ये मराठा क्रांती मोर्चाचे आणि इतर संघटनांचे कार्यकर्तेही दिसत आहेत, तर हा संपूर्ण म्हणजे समाजाकडून सुरू असलेला प्रयत्न आहे असंही म्हणायचं का या बैठकीत? नाही हो, हे संभाजी छत्रपती हा एक निमित्त आहे। सगळ्याच क्रांती म्हणजे आपल्या मराठा समाजाच्या ज्याच्यासाठी ज्यांनी ज्यांनी लढा दिलेला आहे ते सगळे लोकसुद्धा इथं आलेले आहेत। आणि म्हणून ही बैठक फार महत्त्वाची ह्याच्यासाठी आहे की सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे। जसं मनोज जरांगे पाटील हे महाराष्ट्रात प्रयत्न करायला लागलेले आहे, विधानभवनमध्ये अनेक आमदारांनी आपल्या मतं व्यक्त केले, खासदारांनी सुद्धा आपले मतं व्यक्त करायला पाहिजेत। आणि सरसंघ एकसंघ पार्लमेंटमध्ये आवाज उठवण्यासाठी कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी करता येईल आणि कशा पद्धतीने केंद्र सरकारला सुद्धा कन्व्हिन्स करता येईल की तुमचा सुद्धा तितकाच रोल महत्त्वाचा आहे। आणि म्हणून ही अशी बैठक बोलवली आहे। केंद्र सरकारच्या प्रतिनिधी या बैठकीच्या माध्यमातून असा इशारा दिला जातोय का जे लोक येतील नाही त्यांना आम्ही 2024चा धडा शिकवू? नाही, असा इशारा काय आम्ही दिलेला नाही आहे आणि इशारा देण्याचं कारण सुद्धा नाही आहे, कारण का शेवटी समाज हा सर्वांचा आहे आणि इशारा देण्यासाठी ही आमची काही भाषा नाही आहे। उलटं माझं सगळ्या खासदारांना परत एकदा आव्हान आहे की ज्यांना कोणाला निरोप मिळाले नसतील, आम्ही प्रामाणिक प्रयत्न केलेत की सगळ्यांच्यापर्यंत निरोप पोचावे। जर निरोप पोचले नसतील, हा माझा परत एकदा त्यांना एक निमंत्रण असं समजावं सगळ्या खासदारांनी, सगळ्या प्रमुख त्या पक्षातल्या नेत्यांनी की आपण आजच्या संध्याकाळच्या बैठकीला यावं, गरीब मराठा समाजाला न्याय मिळावा। हा आरक्षणाचा मुद्दा एकदम आयरनीवर आहे। अनेक मराठा समाजाने बलिदान दिलेलं आहे आपल्या समाजासाठी आणि सामाजिक सलोखासुद्धा महाराष्ट्रात बिघडायला लागलेलं आहे। तर ह्या सगळ्याच्या गोष्टीवर शून्य करायचं असेल, झिरो करायचं असेल तर आपण ह्या मीटिंगला, ह्या बैठकीला उपस्थित राहावं असं परत एकदा मी सगळ्या खासदारांना मी विनंती करू इच्छितो। राजे, तुम्ही म्हणताय की केंद्र सरकार जबाबदार आहे, तर केंद्र सरकार नाही, मी जबाबदार म्हटलं नाही आहे। मी म्हणत आहे की सगळ्यांची जबाबदारी आहे, माझ्या सकट सगळ्यांची जबाबदारी आहे। सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे की आपण समाजाला, ह्या गरीब समाजाला न्याय कसं देऊ शकतो। पण त्यांच्या प्रतिनिधींना काही बाकी संध्याकाळी तर सर्वपक्षीय खासदारांना बैठकीचं निमंत्रण दिल्याचं संभाजीराजेंनी सांगितलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।